सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं निसर्गाचं रत्न, निसर्ग आणि श्रद्धेचा संगम, धुके, झरे, हिरवळ आणि दूरवरून धावणारा धबधबा. स्वित्झर्लंड, काश्मीर, कोकण नव्हे तर दरीगाव. तुझं आहे तुझं पाशी परी जागा विसरलासी, ही म्हण म्हणा किंवा वाक्प्रचार प्रत्येक व्यक्तीच्या हलगर्जीपणाची, बेफिकीर किंवा स्वाभिमान अवमानित करण्याची प्रचिती देतं. किंबहुना सारं काही स्वतःजवळ असते, मात्र त्याची किंमत पारखण्याची नजर हरवलेली असते. म्हणूनच निसर्गाने भरभरून दिलेला महाराष्ट्र निसर्ग सुख शोधण्यासाठी जगभर भटकंती करतोय. आता नाशिक जिल्ह्याचंच उदाहरण पहा ना. नाशिक जिल्ह्याला निसर्गाने इतक्या मोकळ्या हातानं सारं काही दिलंय की त्याला पर्यटन करण्यासाठी, निसर्ग सुख घेण्यासाठी कुलू, मनाली, काश्मीर, कोकणात जायची गरजच नाही. आता हेच पहा, मखमलाबाद जवळील दरीगाव आणि तेथील दरीमाता मंदिर हे नाशिक जिल्ह्यातील एक आध्यात्मिक आणि निसर्गरम्य ठिकाण. या ठिकाणाला लोक मोठ्या श्रद्धेने भेट देतात आणि त्याचबरोबर निसर्गप्रेमींसाठीही हे एक लपलेलं रत्न आहे. दरीगाव निसर्ग आणि श्रद्धेच्या कुशीतले रत्नच आहे. मखमलाबादपासून अवघ्या काही मिनिटावर वसलेलं पण तरीही नाशिककरांच्या नजरेत दूर असलेलं एक ताजं स्वप्न. इथं आलं की आवाज नाही, कानावर पडते ती फक्त निसर्गाची मधुर कुजबूज आणि त्या गूढ शांततेत जाणवतं ते एक शक्तिमान अस्तित्व. ही आहे दरीमाता, डोंगराच्या कुशीत वसलेलं एक प्राचीन गुहेतील मंदिर. काळ्या दगडातून कोरलेली मूर्ती, लाल वस्त्रात वसलेली माता आणि पायाशी वाहणाऱ्या भक्तांच्या श्रद्धेचा ओघ. पावसाळ्यात तर या परिसराला एक वेगळाच सौंदर्य अर्थ लाभतो. धुके, झरे, हिरवळ आणि दूरवरून धावणारा धबधबा जणू मातेच्या चरणी नतमस्तक होतोय. नवरात्रात इथे लाखो भक्त पायी चालत येतात नवस बोलण्यासाठी, आभार मानण्यासाठी. ही फक्त देवी नाही, ही आहे गावकऱ्यांची आई, प्रत्येक श्रद्धाळूची संकटातून रक्षण करणारी शक्ती. दरीगाव हे श्रद्धेचं मंदिरच नाही तर निसर्गाचं ध्यानस्थान आहे. इथे आलो की अंतर्मनात एक नवा आवाज जागा होतो, शांततेचा, श्रद्धेचा आणि स्वतःच्या अस्तित्वाचा. दरीमाता म्हणजे निसर्ग आणि अध्यात्म यांचं एक अनोखं संगमस्थळ. एकदा तरी इथं यावं आणि स्वतःला शोधावं. नाशिकपासून अवघ्या 10 ते 12 किलोमीटर अंतरावर नटलेलं हे गाव केवळ दगडमाती सिमेंटच्या मिश्रणातून उभ्या राहिलेल्या निर्जीव भिंतींच्या घरांची गर्दी नाही. निसर्गाला भल्या पहाटे पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे, जिथे वेळ थांबतो आणि निसर्ग श्वास घेतो. हिरवी झाडी, निळसर धुकं आणि शांततेचा एक अनोखा स्पर्श. इथे निसर्ग बोलतो आणि मन ऐकत राहतं. या गावाला विशेष महत्त्व प्राप्त करून बनवते ती म्हणजे दरीमाता, एक आदिशक्ती जी भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. गुहेत वसलेलं हे मंदिर, काळ्या दगडातील मूर्ती, लाल वस्त्र, फुलांचा गंध आणि भारावलेली नजर. नवरात्रात इथे हजारो भक्त पायी चालत येतात नवस बोलण्यासाठी, आभार मानण्यासाठी आणि मातेच्या कुशीत विसावण्यासाठी. पावसाळ्यात ही भूमी जणू स्वर्गासारखी भासते. झरे वाहतात, झाडं नाचतात आणि मन मोकळं होतं. गावकरी म्हणतात, ही देवी नाही, ही आई आहे, संकटात साथ देणारी, सुखात विसावणारी. दरीमाता ही श्रद्धा आहे, शांती आहे आणि निसर्गाच्या कुशीतला
आत्मस्पर्श आहे. त्याची अनुभूती घ्यायची आहे ना, मग एकदा तरी या भूमीत या, स्वतःला हरवायला आणि पुन्हा आपल्या अस्तित्वाचा शोध घ्यायला. लेखन कुमार कडलक, नाशिक. निवेदन सुनीता साखळीकर, नाशिक.